अमित शेठ नमस्कार. नमस्ते. काय सांगाल आज लकी जर्सी लकी ठरली का? आहे 100%. आणि किती दिवस झाले गुलाल नव्हता? गुलाल होता पण नंबर नव्हता. नाही 2 नंबर 3 मैदानात झाला. 1 नंबर नव्हता. 1 नंबर नव्हता. 3 मैदानानंतर आज 1 नंबर झाला. महिना गेला, महिन्यानंतर आज 1 नंबर. महिन्यानंतर 1 नंबर झाला. काय कसं सांगाल, काय नियोजन लागलं सर्जासोबत आज? काय नाही, आमचं बऱ्याच दिवसापासून शेठचं आमचं बोलणं चालू होतं. बबलू चाचा, शाकीरबाई आमचं सगळ्यांचं, परत आपले कोळी साहेबांचं, आमचं सगळ्यांची चर्चा चालू होती गाडी आणायची म्हणून. आमचं नियोजन तसं कोरेगावमध्येच चाललं होतं गाडी आणायची, पण त्याच्यानंतर नाही मैदान पडलं आणि एकामेकाशी फोनवरती बोलून आम्ही ते नियोजन फिक्स केलं ना आज गाडी आणली. कशी लागली बरं स्पीड गटाला, सेमीला, फायनलला? छान लागलं. सुट्टी गाडी पळाली, चांगली पळाली. सेमीला किती तासावर गाडी होती? सेमीला 7 नंबर तासावरनं पळाली आणि फायनलला 3 नंबर तासावरनं पळाली. म्हणजे आज कुठंतरी आतमधून गाडी होती, त्याचा फायदा झाला. हो, नाही फायदा काय, आता 7 नंबरवरनं सेमी काढला कडनीत म्हणायला लागेल गाडी होती. आतलं बाहेरचं स्पीड एकसारखं लागतंय गाडीला. सेमीला घरच्याच गाड्या होत्या तुमच्या, काय सांगायचं? मी सेमीला आता काय लागल्यानंतर पळवणं गरजेचं आहे, त्याच्यामुळं काय त्यामुळं हाणायला लागल्या गाड्या. आम्ही शेट आज बऱ्याच दिवसानंतर गाडी फोडून तुम्ही गाडी लावली का? कारण की शंभू आणि चिमण्या सलग पळवत आहे. हो, सलग पळवतो. आता कसं आहे, शाकीर बाईचा राजा, चिमण्या ही घरचीच आता बैल आली सगळी, म्हणून आम्ही दोघं बोलून म्हणलं घरची एकदा दोघांची फोडून गाडी बघू किती पळतीये, काय पळतीये पुढच्या नियोजनानुसार, त्याच्यामुळे आम्ही फोडून आणली ती गाडी. म्हणजे प्रेक्षकांना हिंट देताय का तुम्ही की आगामी पेडगाव नियोजनाच्या पूर्वतयारीची परीक्षा होती? परीक्षा असं म्हणता येणार नाही, आलं वाटलं म्हणून आणल्या गाड्या असं काही नाहीये. आणि थोडंसं सगळं नियोजनबद्ध केल्यावरती त्याचा फायदा नक्कीच मोठ्या मैदानात होतो. काय सांगाल, पेडगावच्या मैदानात दिसू शकते का गाडी? कुठेतरी नियोजन लागू शकतं का? आता ते पुढचं, आता कसं असतं, माझे काही शब्द असतात, शेठचे काही शब्द असतात, पुढचं आता ते पुढच्या वेळेसच ठरेल. आता काही सांगू शकत नाही त्याच्याबद्दल. द्या ना शेठकडं. घोडचा सर्जा ज्याची अखंड महाराष्ट्रात चर्चा आहे. शेठ सकाळीच मुलाखत घेतली आपण, पण आज कुठेतरी गुलाल होणार ही अपेक्षा होती का? होती, 100% अपेक्षा होती, कारण का दोन्ही नंदे टॉपचे असल्यामुळे अपेक्षा होती. चिमण्याच का निवडला आज? काय नाही, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे भरपूर कमेंट असतात का चिमण्या सर्जा पलावा, हाही टॉपचा नंदी आहे, सर्जाही टॉपचा नंदी आहे. दोन्ही नंदी एकत्र आले आणि अतिशय सुंदर गाडी. बरं, राजाचा आणि आपला सर्जाचा आणि चिमण्याचा पळ कसा वाटला एकंदरीत? पल दोन्ही चांगलेच आहे. नंदी टॉपचं असल्यामुळे ते त्यांचा पल चांगला आहे, म्हणून ते नंदी टॉपचेच आहेत. बरं, नियोजन कसं लागलं सांगा ना थोडक्यात. नियोजन सेट असतील, जगदीश बबलू चाचा, आम्ही फोनवर बोलून जेव्हा बॅनर पडला तेव्हा 10-12 दिवसा अगोदरच नियोजन झालं होतं. बरोबर. शेठ, पेडगावच्या नियोजनाबद्दल बऱ्याच चर्चा होणार आहे, कमेंट होणार आहे की आज गाडी चांगली पळाली आणि मोठ्या फरकाने गाडी पळाली. तर बऱ्याच म्हणजे बऱ्याच लोकांच्या अपेक्षा असतील की पेडगावच्या मैदानात ही जोड पुन्हा एकत्र दिसावा. आता असं आहे का, मी पण कोणाला तरी शब्द दिला दाखलेच झाला आहे आणि तो नियोजन एक झालेल्या प्रकारेच आहे, त्यामुळं पेडगावला थोडंसं हे वाटतंय. आता गाडी 100% आणली असते. बरं, या दादांचा बड्डे होता तर ते गिफ्ट समजायचं का? आजचं गिफ्ट जमा जगदीश काल बड्डेला आज 24 तास सर्जा असेल आणि आमचे नंदी होऊन गेले, त्यांची पूर्ण सेवा जगदीश करतो आणि 100% त्याला वाढदिवसानिमित्त सर्जांनी गुलालामध्ये गिफ्ट दिलं आहे. बरं, म्हणजे वाढदिवसाचं गिफ्ट दिलं कुठेतरी. नक्कीच. बबलू चाचा आहे. बबलू चाचा, द्या माईक, द्या एक मिनिट. बोला बबलू चाचा, बोला. काय सांगाल चिमण्या आणि सर्जा? नाही, गाडी 1 नंबर पाहिली आज. चांगली पाहिली गाडी. अपेक्षेपेक्षा अपेक्षा होतीच आधी पळणार मनुष्याना, पाहिली पण अपेक्षासारखी. मैदान नव्हतं बऱ्याच दिवसाचं, तर आज मैदान झालं आणि टॉपचे नंदी सगळे पळाले. हो, टॉप. आणि त्या सगळ्या गाड्यांमध्ये ह्या गाडीने मोठ्या फरकाने गाडी पुढे निघाली. मोठ्या फरकाने पाहिली. नियोजन योग्य लागलं होतं. हो, योग्य नियोजन लागलं. म्हणजे नियोजनात तुमचा पण हातभार थोडासा? नाही, त्यांनीच आपलं केलं होतं, माझा काही विषय नाही त्यात. त्यांचा त्यांनी पायरा केला, माझं काय नाही.
जिथे जिथं गोटचा सर्जा तिथं तिथं बऱ्यापैकी ड्रायव्हर तुम्ही असता. पडद्यामागचा चोर जो म्हणतात तो बबलू चाचा. शेठ धमाके किती असे तुमच्याकडं? एक 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 बाहेर निघते प्रत्येक मैदानात, कोणी ना कोणी बाहेर पडतं आणि सगळीच टीम तुमच्या सोबत आहे. कारण की मैदान कुठलंही करू द्या, 1 नंबरमध्ये राहू द्या की 2 नंबरमध्ये राहू द्या, तुमच्या सोबत सगळे सहकारी आहे. सगळे जुने संबंध आहेत, टिकवलेत तेवढे आपण विश्वासाने सगळं केलेले आहे आतापर्यंत. त्याच्यामुळे आपल्यासाठी कोणी नाही असं. गाडीचे जॉकी शाकीर भाई आहे. शाकीर भाई आज पुन्हा कुठेतरी उदास चेहरा झाला. माईक द्या बबलू चाचा. शाकीर भाई पहिले सांगा, राजाची गाडी का परत एकदा बाद झाली? चालू राहतात, हारजीत होतच राहते. नाही, प्रेक्षकांना, बैलगाडा शौकीनांना सगळ्यांनाच अपेक्षा आहे की राजा सम्राटची गाडी पुन्हा कुठेतरी दिसावं, नम्रात दिसावं, गुलालात दिसावं. पण गेले सलग काही मैदान आपण बघतोय की राजाची गाडी कुठेतरी मार खाती. राजा सम्राटचा लवकरच मोठाच धमाका होणार आणि होईल नक्की 100% एक दिवस. आज काय झालं? आजच्या मैदानात काय झालं? आता 19-20 होतं, कुठं काही दोन्ही बैलाचं मेळ नसन आला, त्यामुळं गाडीनं मार खाल्ला थोडाफार. बरं, त्याच्यानंतर तुम्ही ह्या गाडीवर पण, चिमण्याच्या आणि सर्जाच्या गाडीवर पण तुम्हीच होता? हा, आता बाबलू चाचा पण आपलेच चांगली गाडी आणते शेमीला, त्यानंच गाडी आणली. बरं, हा, मग गाडीचं फायनलला पण तेच बसणार होते, पण काही अडचणमुळं शेठ म्हणे तुम्ही बसा. बरं, फायनल कशी गाडी पळाली मग? चांगली पळाली गाडी, चांगली तिन्ही फेरे पळाली. बाकी गाडी पळाली. इतर नंदींपेक्षा आता तुम्ही बऱ्याच बैलांमध्ये पैरे गेले, तर फरक जाणवला का? नाही, दोन्ही बैल, दोन्ही वासरच आहे आणि स्पीड गती लागली, लय गती दोन्ही नंदीला. आणि फायनलला त्याहून अधिक गती लागली. हो, लय गती होती फायनलला पण. काय सांगाल त्याविषयी? कारण गोटचा सर्जा पण लय दिवसांना आमची ती अपेक्षा होती पळवायची, आपल्या नंदीचे एखाद्या पळवायचं. आणि शेटला पायरा कराच टायमालाच सांगितलं मी, 1 नंबरच करणार ही गाडी, कोणी लागू द्या शेमीला. आगामी नियोजन चिमण्याचं कसं असणार आहे काय आता? होईन आता नियोजन टॉपचंच राहणार. एक म्हणजे उद्या तुमचा सण आहे, हा, ते सणाचं पण आज एक सणाचा पण चिमण्यानं आम्हाला काहीतरी आठवण करून दिली. बक्षीस दिलं चिमण्याने तुम्हाला कुठेतरी. तसे तुम्ही प्रत्येक मैदानात गुलाला ते. हा, गुलाला थायच. बरं, राजा सम्राटचं नियोजन सांगा. राजा सम्राटचं बी चांगलंच होईल नियोजन. काय पेडगावच्या मैदानातलं काय काहीतरी हिंड द्या, नियोजन काहीतरी हिंड द्या प्रेक्षकांना. राहीन, टॉपचंच नियोजन राहणार. बरं, सुट्टी मेकर आहे, द्या एकदा सुट्टी मेकर माघारी राहून जाता, गाडा मालक होऊन जाता, जॉकी होऊन जाता, सुट्टी मेकर, मेन किरदार सुट्टी मेकरचा असतो. काय सांगशील, कशी आज गाडी फायनलला, गटाला, सेमीला कसं वाटलं? कारण की गाडी सोडताना तुम्ही चिमण्याच्या प्रत्येक गाडीच्या पाठीमागे आहे. असतो शाकीरबाईंचा फोन येतो सारखा आपल्याला, बैल सोडाय सागरला मला. आपलं काम आहे खालनं बैल नीटनेटका सोडणे, म्हणजे आम्ही सोडून बैलावर 4-5 थापा तरी टाकतो. म्हणजे आपल्या अंगनं कधी काय चूक होत नाही. आज तर काय तिने फेर गाडी 1 नंबर सुटली आहे. सागर कुठे आहे आज? सागर मुंबईला गेला आज, त्याला तिकडे गाडी आहे सोडा, त्यामुळं मी इकडे आलो आणि तो तिकडे गेला. तू गाडी नेमकं चिमण्याकडून होता की सर्जाकडून होता? मी सर्जाकडे आज तिने फेर सर्जा सोडला आणि चिमण्या रोहनकडे दिलता वाटेगाव. आज तो नसल्यामुळं दोन्हीकडे मला एकट्याला ऍडजस्टमेंट करायला झाली नाही. ओलीव बसली, तो नसल्यावर एकट्याचा मग तारांबळी होती. तो असल्यावर इकडे तिकडे आम्हाला पलटी करायचं. कारण अर्जुनची जोडी तुम्ही थोडक्यात, आणि ती जोडी फुटून नका देऊ. आणि एकाच समीत गाडी लागले त्यामुळे अजून एकाच गाड्या लागल्या, मग ऍडजस्टमेंट करायला लागते ना. सुट्टी मेकरला असले ते एक पाऊल गाडी शिल्लक पळणार. सुट्टीचे चपळचे ते मानले जातात सध्याच्या घडीला, आणि त्यांचा बराच फायदा हा चिमण्याला होताना दिसतो, राजाला होताना दिसतो आपल्याला. तर सर्जाची सुट्टी करताना काय अनुभवलं? सर्जाचं काय विषय नाही. काल आज पहिल्यांदा मी बैल सोडला, पण बैल तिने फेर राहिला, शांत उभा राहिला, खालनं पण गेला बैल, चांगला गेला बैल. बरं, आपल्यासोबत नियोजनाचे बादशाह आहे दैवत शेठ सरपंच. सांगा थोडक्यात आजचा जो काल केला ना 1 नंबर केला सरपंचाचा कालचा, आजचा बी नंबर त्यांचाच आहे हो. आजचा नंबर तुमचा आहे, पण त्यांचा चिमण्या त्यांचाच आहे. काय सांगाल आजचं आजचा जो विजय, तर याच्या बाबतीत काय सांगाल? चांगली गाडी पळाली, मस्त बैजापेक्षा चांगली पळाली. मग पेडगावचं काय नियोजन आहे? आता बघू आता अजून काय.
नाही अजून केलं. बर हो अमित भाऊ करतील 2-3 बैलांचं नियोजन त्यांच्याकडे दिले. बर नक्कीच मित्रांनो, वनश्री केसरी मैदान झालं आणि या मैदानात चिमणे आणि गोटचा सर्जा 1 नंबरचे मानकरी ठरले आणि संपूर्ण अमित शेठची संपूर्ण टीम आपल्यासोबत होती. धन्यवाद. जय शिवराय.